नमस्कार, मी अनिकेत देशमुखमध्ये आपले स्वागत करतो। आज आपण आलेला आहे व्हेरायटी स्क्वेअर नागपूर येथे। दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने जो मराठा समाजासाठी जी.आर. काढला होता त्याचा विरोध म्हणून त्याला रद्द करण्यासाठी एक जन आक्रोश मोर्चा ओबीसी समाजाच्या वतीने नागपूर येथे काढण्यात आलेला आहे। याची सुरुवात यशवंत स्टेडियम पासून हा मोर्चा सुटणार आहे आणि संविधान चौकामध्ये याची समाप्ती होणार आहे। माझ्या मागे आपण बघू शकता प्रचंड प्रमाणामध्ये महाराष्ट्रभरातून ओबीसी बांधव येथे दाखल झालेले आहेत। लोकांकडून आम्हाला असं माहिती पडले की जवळपास 1 लाख ओबीसी बांधव आज नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत। चला तर मग आपण जाणून घेऊ ओबीसी बांधवांकडून त्यांच्या प्रतिक्रिया। मला सांगा, आपले नाव काय? मी विनोद रामूजी किंदरले। आणि आलेलं कुठे नात आपण? आम्ही भंडारा जिल्ह्यावरून आलेलो आहे। अनेक ओबीसींचे कार्यकर्ते आणि गावागावातून इथे लोक उपस्थित झालेले आहेत भंडारा जिल्ह्यातून। आपली मागणी काय? प्रमुख मागणी आमची मागणी आहे 2 सप्टेंबर 2025ला जो शासनाने सरसकट ओबीसी मध्ये समावेश करण्याचा जो जी.आर. काढलेला आहे तो सरसकट आम्हाला रद्द पाहिजे आहे। आणि ओबीसीत कोणाला यायचा आणि कोणाला नाही यायचा हा संविधानिक हक्क आहे। आयोग आहेत, त्या आयोगाने निर्णय घ्यावा। आणि कोणी एक माथे फिरू सारखा काही मागणी करत असेल आणि त्याला सरकार झुकून मुंबईसारख्या ठिकाणी आंदोलनं करून मुंबई भेटीला धरून जे आंदोलनं करून सरकारला जे नाही ते करण्यास भाग पाडत असतील त्यांच्या आम्ही विरोधात आहोत। जे न्याय्य मागणी आहे ओबीसींची त्या ओबीसीला धक्का न लावता आम्हाला आरक्षण जो टिकवायचा आहे त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। आज एवढा मोठा भव्य मोर्चा इथे निघालेला आहे आणि यामध्ये छगन भुजबळ यांची उपस्थिती नाही, तर याच्याबद्दल आपल्याला काय वाटते? नाही, छगन भुजबळ साहेब आता महाराष्ट्राचे ओबीसीचे पूर्वीपासूनचे नेते आहेत। त्यांना काही व्यस्तता असेल त्याच्यामुळे ते इथे नागपूरला उपस्थित होऊ शकले नाही, परंतु ते सोबत आहेत। नागपूरची विभागातली सर्व हा नागपूर विभागाचा विशेषतः मोर्चा आहे आणि त्यासाठी जे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना ओबीसीच्या सर्व बांधवांचं सहकार्य आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। या मोर्चामध्ये आमच्या ओबीसीला आरक्षण पाहिजे। कुठून आलेलात आपण? आपण कोणत्या जिल्हा? वय किती आहे आपलं? वय माझी वय 70। अजून मागणी काय तुम्हाला सरकारकडनं? सरकारकडनं आपल्याला जो दिला पाहिजे। मराठा समाज जर ओबीसी मध्ये आला त्याच्याबद्दल मत काय आपलं? ओबीसीला मत पाहिजे, आपल्या ओबीसीला मत पाहिजे। ओबीसीला आरक्षण आहे, त्यामध्ये मराठा समाज जर आला तर त्याच्याबद्दल काय म्हणणं? नाही नाही नाही, त्याला नाही पाहिजे। जो 2 सप्टेंबरचा जो आरक्षण सरकारने दिला तो जी.आर. रद्द झालेच पाहिजे। त्याकरता आम्ही शांततेने हा मोर्चा काढण्याचा ठरवला आहे। ओबीसींनी सर्वांनी मोर्चा काढण्याचं ठरवलं, ओबीसी बांधवांनी। मराठा समाज ओबीसी मध्ये जर आला तर याचं म्हणजे तुम्हाला का बरं विरोध का बरं आहे? नाही, ओबीसी जो समाज आहे तर मराठाचा काही आमच्या समाजाला काही लेनदेन नाही आहे। तो आला तर आमच्या आरक्षणाला थोडासा धोका होऊ शकते, त्याच्यामुळे आम्हाला ह्या मोर्चाच्या मागणीतून आम्हाला मागणी करायची आहे ओबीसीच्या मागणी। मी संजय आजबले, जिल्हा समन्वयक ओबीसी जनगणना परिषद जिल्हा भंडारा इथून आलेलो आहे। आणि हा ओबीसीचा मोर्चा महान मोर्चा आहे। पहिल्यांदा विदर्भामध्ये ओबीसीच्या न्याय आणि हक्कासाठी आणि 2 सप्टेंबरचा काळा जी.आर. रद्द करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व ओबीसी समाज एकत्रित आलेला आहे। आज हा गोरगरीब ओबीसी समाज याला सामाजिक न्यायासाठी आम्ही एकत्रित आलेलो आहे। आमच्या ओबीसीच्या हक्कासाठी, आमच्या लहान लहान पोरांसाठी, ज्यांच्या सामाजिक शैक्षणिक विकासासाठी मराठ्यांनी आमच्यावर अतिक्रमण केलेलं आहे, तो अतिक्रमण या शासनाने आणलेला जी.आर. हा रद्द झालेलाच पाहिजे। आणि जी ओबीसीची जनगणना आहे ती जनगणना लवकर झाली पाहिजे। आणि ज्या ओबीसींना सरकारने ज्या योजना केलेल्या आहेत त्या योजनेचं अनुदान सुद्धा वाढवलेला पाहिजे। मराठ्यांना 5,000 कोटीचा बजेट आणि ओबीसींना 500 रुपयाचा बजेट, हा जो तफावत आहे 52% ओबीसी समाज असताना फक्त 27% आरक्षण, आणि ते महाराष्ट्रामध्ये फक्त 19% आरक्षण भेटत आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये फक्त 19% आरक्षण, 11% आरक्षण भेटत आहे। ही जिल्ह्यामध्ये तफावत होत आहे, ती तफावत शासनाने दूर करावी आणि खरा न्याय ओबीसींना मिळाला पाहिजे। आणि त्यासाठी हा ओबीसी समाजाचा आक्रोश या नागपूरमध्ये आज दिसत आहे आणि त्याच्यासाठी हा सर्व ओबीसी समाज आज एकत्रित झालेला आहे। आणि आज जर आम्हाला न्याय मिळाला नाही, पुढे 10 लाखांनी या ठिकाणी पुन्हा आम्ही एकत्रित येऊ। विदर्भातले बहुतांश मराठे हे कुंभीमध्ये ऑलरेडी आलेले आहेत। पश्चिम महाराष्ट्र, पूर्व महाराष्ट्र यातलेच फक्त मराठ्यांचा विषय आहे, त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? विदर्भामध्ये कुठेही मराठे नाही, फार एक्के दुःखे मराठे आहेत, कोणीही मराठे नाही। मागे त्यांनी जी जनगणना केली मराठ्यांची
चुकीची जनगणना दाखवलेली आहे. आज पश्चिम महाराष्ट्रात असेल, कोकणामध्ये असेल, ते सगळे कुणबी आहेत, पण त्यांना मराठे म्हणून दाखवला. विदर्भामध्ये असणाऱ्या कुणब्यांना त्यांनी मराठे म्हणून दाखवला आणि मराठ्यांची संख्या फुगवून दाखवली. ही शासनाने चुकीची माहिती दिलेली आहे. ती चुकीची माहिती दुरुस्त करावी शासनाने आणि खरा न्याय आम्हाला ओबीसींना द्यायला पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये सगळ्यात जास्त कुणब्यांची संख्या आहे आणि त्या कुणब्यांची संख्या मराठे म्हणून त्यांनी शासनाने दाखवलेली आहे. ते चुकीची आहे. त्या मराठ्यांनी आतापर्यंत सगळ्या योजनेचा लाभ घेतलेला आहे, राजकारणाचा फायदा घेतलेला आहे. ओबीसी समाजाचा राजकारणाचा फायदा आतापर्यंत कोणत्याही ओबीसींना मिळालेला नाही आहे. तो ओबीसीचा फायदा आम्हाला मिळाला पाहिजे आणि त्याच्यासाठी हा आक्रोश आहे. आज आक्रोश दिसलेला आहे, पुढेही आक्रोश दिसेल. आज कुठल्या नेत्यांचे तुम्हाला नेतृत्व लाभले? आम्हाला नेत्याचं नेतृत्व नाही. या मोर्चामध्ये असलेला प्रत्येक माणूस हा नेता आहे. कोणाचाही या ठिकाणी नेता नाही, कोणताही राजकीय माणूस नाही, सगळे जण नेते आहेत. या ठिकाणी मोर्चात असणारे लाखो लोक आज नेते आहेत. ओबीसीचे नेते म्हणून ज्यांची ओळख आहे महाराष्ट्रामध्ये, छगन भुजबळ साहेब, ते आज इथे उपस्थित नाही. याच्याबद्दल काय प्रतिक्रिया? आज आम्हाला कोणत्याही राजकीय नेत्यांची गरज नाही. आज समाज म्हणून ओबीसीचे माणसं म्हणून सगळेजण एकत्रित आहेत. आम्हाला नेते म्हणून एकत्रित करायचं नाही, कारण नेते हे राजकीय पक्षाचे बांधलेले असतात, परंतु समाज म्हणून कोणीही राजकीय पक्षाला बांधील नसतो. म्हणून आज समाज म्हणून सगळे लोक आज एकत्रित आलेले आहेत आणि त्याचं प्रत्यय आज तुम्हाला दिसत आहे. आणि मीडियाच्या मार्फतीनं आज संपूर्ण भारताला दाखवा की समाज म्हणून आज ओबीसी कसे एकत्रित आलेले आहेत. आम्हाला राजकीय नेत्यांची काही गरज नाही. राजकीय नेत्यांनी आज आमच्या मोर्चामध्ये सामील व्हावं. जवळपास किती लोकांची संख्या इथे? आज 1 लाख लोक असतील आमचा अंदाज आहे. अजूनही वेमध्ये आहेत, तिकडे तिकडे फिरत आहेत. 1 लाख लोकांचा मोर्चा असावा आमचा अंदाज आहे. आज जर सफल नाही झाले तर आम्ही 10 लाखाचा मोर्चा आम्ही पुढे काढू. मी सतीश मालेकर फ्रॉम चंद्रपूर. आजचा जो मोर्चा आहे याच्या मागे आपली मागणी काय आहे? आजचा जो लाखोचा ओबीसीचा मोर्चा निघालेला आहे, या मोर्चामध्ये आमची मागणी आहे की मराठ्यांचं ओबीसीकरण करण्यात येऊ नये. जो हैदराबादचा गॅजेट आहे ते रद्द करण्यात यावं आणि दुसरी गोष्ट, ज्या काही खोट्या कुणबी नोंदी मराठ्यांना देण्यात आलेल्या आहे त्या कुणबी नोंदी रद्द करण्यात यावं आणि त्या संदर्भात श्वेतपत्रिका सुद्धा काढण्यात यावी आणि ओबीसीची जातीय जनगणना करण्यात यावी, जेणेकरून ओबीसीचे सर्व प्रश्न सुटतील अशी आमची मागणी आहे. आज आणि 2 सप्टेंबर 2025चा जो काही ओबीसीवर अन्याय होणारा जो काही काळा कायदा आहे, काळा GR आहे, तो रद्द करण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे. आज कुठल्या राजकीय नेत्यांनी नेतृत्व केलेलं आहे? इथे कोणी राजकीय नेतृत्व केलेलं नाही. इथं सर्व पक्षीय हा मोर्चा आहे आणि सर्व सामाजिक संघटनेने आयोजित केलेला हा मोर्चा आहे. त्यामुळे हा मोर्चा कोणत्याही पक्षाची बांधील करू नये. महाराष्ट्राचे ज्येष्ठ ओबीसी नेते म्हणून ज्यांची ओळख आहे छगन भुजबळ साहेब, हे आज इथे उपस्थित नाही आहेत. त्याच्याबद्दल आपले काय मत? कसं आहे की प्रत्येक नेत्याला कोणते ना कोणते कामं असतात. ते मंत्री असल्यामुळे, त्यांचे कामं असल्यामुळे, कारण त्यांना सुद्धा बीडचा सुद्धा मोर्चा आयोजित केलेला आहे. अनेक ठिकाणी महामोर्चे निघत आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी सर्व पक्षाचे नेते उपस्थित राहतील अशी आपण हे करू नये. जवळपास किती लोक इथे आलेले आहेत आज? जवळपास इथे 1 लाखाच्या वर इथे लोक आलेले आहेत. फक्त विदर्भातून की संपूर्ण महाराष्ट्रातून? संपूर्ण महाराष्ट्रातून इथे सर्व लोक आलेले आहेत आणि ओबीसी आक्रोश मोर्चा हा यशस्वी झाला आहे आणि जेणेकरून हा 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्यास आम्ही बाध्य करू. कोणत्याही परिस्थितीत हा GR रद्द झालाच पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे. आणि मोर्चाची रूपरेषा काय आता पुढे? यानंतर आता मुंबईत मोर्चा, अनेक ठिकाणी मोर्चा आहेत आणि पुढे बैठका घेऊन पुढे काय करता येईल या संदर्भात आम्ही विचार करू. मी माणिक शेंडे, मी लोहार समाजामधून येतो आणि मी लाखणीमध्ये जिल्हा भंडारा. तर आमच्या मागण्या ओबीसीच्या ह्या आहेत की सरकारने 2 सप्टेंबरला जो काळा GR काढला त्यांचा विरोध आम्हाला करायचा. जनगणनेची म्हणजे ओबीसीची किंवा जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे ही सुद्धा मागणी आम्हाला करायची आहे. याचं कारण असं आहे की ह्या सरकारने आता 2 सप्टेंबरचा GR काढला आणि मराठ्यांचा जो मार्ग मोकळा केला हा चुकीचा आहे. तर मराठे हे सगळे कारखानदार आहेत, जमीनदार आहेत. जवळपास 126 आमदार त्यांचे आहेत. जवळपास 25 ते 27 त्यांचे खासदार आहेत. आणि अशा बळकट आणि बलाढ्य समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणे हे चुकीचे आहे असं आम्हाला वाटते. तर मराठे हे सदन आहेत आणि ते ओबीसीचे म्हणजे येण्यास पात्र नाहीत. ज्यावेळी संविधान लिहिताना बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही संविधानमध्ये तुम्ही ओबीसीमध्ये याल का, तेव्हा त्यांनी हे नाकारलं आहे आणि म्हटलं आहे का आम्ही 96 कोटी मराठे आहोत
आणि आम्हाला मराठ्यांना आरक्षणाची काहीही गरज नाही. त्यामुळे मराठ्यांना आताही आरक्षण देऊ नये. आणि तो पुढारलेला समाज आहे. आता प्रत्येक समाजामध्ये 4-2 लोक असतीलच. आपण तांदूळही पाहिले तर तांदळामध्ये 4-2 खडे असतात. त्याप्रमाणे मराठा समाज हा कमीत कमी गरीब आहे. कमी जे बोटावर मोजणे एवढा गरीब आहे. आणि ते मराठा समाज आमच्या ओबीसीच्या आरक्षण ते हिरावून घेत आहेत. त्यामुळे ते इथे येतील. म्हणजे परिस्थिती अशी झाली की मरतुकड्या घोड्यांना कमी अन्नपाणी देणे आणि चारा देणे आणि जे लोक सदन आहेत त्या सदन लोकांना म्हणजे रेतच्या घोड्यांना पुन्हा त्यांना दाना घालणे आणि त्यांची ताकद वाढवणे असाच प्रकार सरकारने केला आहे. त्यामुळे आम्ही या काळा जी आर रद्द करण्यासाठी आमची मागणी आहे. आणि वेळ पडल्यास आम्ही यानंतरही जे काही करायला लागेल आणि आमचे नेते आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही हे कारवाई करू आणि आंदोलनसुद्धा आम्ही करू. पंजाबराव देशमुख साहेब असताना बहुतांश मराठा समाज विदर्भातला हा कुंभीमध्ये आलेला होता. आणि आता उरलेला फक्त जो महाराष्ट्र आहे त्यातलीच मराठी लोक ओबीसीमध्ये याची मागणी करतात कुंभी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी. याच्याबद्दल आपलं काय मत आहे? कारण विदर्भातले 90% लोक कुंभी प्रमाणपत्र घेऊन आहेत सध्या. असतील ना, पण त्यांची व्हॅलिडिटी वगैरे ते तपासावी लागेल आणि ते कोणत्या वर्षीचे आहेत त्या काय आहेत हे तपासले जाईल ना. सरकारचे कार्यालय आहेत, SDO असतील, कलेक्टर असतील, हे सगळे कार्यालया थ्रू ही सगळी होईल ना. आणि मराठ्यांचा तुम्ही काय म्हणाले की मराठे इतर मराठे आहेत, पण बऱ्याचशा आता आपण व्हॉट्सअपवर पाहतो बऱ्याचशा मराठ्यांनी त्यांच्या कुणबी शब्द समोर लिहिलेला आहे आणि त्या दाखल खारीजमध्ये रजिस्टरमध्ये खोडाखोडी केलेल्या आहेत. 75% खोडाखोडी आहेत आणि काही लोक मराठीच राहिलेले आहेत आणि काही लोकांनी कुणबी मराठा अशा प्रकारे लिहून घेतलेला आहे. आणि त्यांचेच हेडमास्टर, त्यांचेच तहसीलदार किंवा ते जास्त प्रमाणात नोकरीवर असल्यामुळे ते एकमेकाला काही म्हणू शकत नाही आणि त्यांचेच SDO असल्यामुळे ते एकमेकाला काही म्हणू शकत नाही. ते स्वतः म्हणजे तेच असल्यामुळे त्यांची ते गोष्ट दाबून घेतात आणि इतर समाज असेल त्याला समाजासाठी फार मोठा कीस काढावा लागते आणि फार मोठ्या कसोट्या लावल्या जातात. मराठ्यांना ते कसोट्या लावणार नाहीत अशी आमची शंका आहे. जर सरकारने आज याची दखल नाही घेतली तर पुढे काय करणार तुम्ही? पुढे यापेक्षा मोठे आंदोलन करू आणि मुंबईला जाण्याची वेळ येईल तरी पण आम्ही मुंबईला जाऊ. जरी काही सरकारचं बरं वाईट झालं तरी आम्ही मागे पुढे पाहणार नाही. ओबीसीचे जे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाते, ज्यांची ओळख आहे छगन भुजबळ साहेब, हे आज इथे उपस्थित नाही राहू शकले काही कारणास्तव. तर याच्याबद्दल तुमचं काय मत? तर ते त्यांना काय काम आहे हे मला माहिती नाही. ते आले असते परंतु त्यांना काही काम असेल त्यामुळे ते आले नाही. तरी आमची मागणी आम्ही त्यांचे शिलेदार म्हणून किंवा आम्ही त्यांचे भक्त म्हणून आम्ही मागणी करण्यासाठी आम्ही एवढ्या संख्येमध्ये उपस्थित आहोत, फार मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. मी डॉक्टर प्रेमलाल मेश्राम, चंद्रपूर जिल्ह्याचा आहे, वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता, जिल्ह्याचा सल्लागार. आमचं नेहमीच आम्ही आमच्या अंबरली चालूच्या वतीने ओबीसीसाठी नेहमी काम करतो. गेल्या 40 वर्षापासून ओबीसीसाठी काम करत आहे आणि प्रकाश आंबेडकरच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. आणि प्रकाश आंबेडकर ओबीसीला 2000 स्कॉलरशिप मिळवून दिलं आणि सतत आमचं संघर्ष राहतं की ओबीसीला त्यांचा न्याय मिळाला पाहिजे. बाळासाहेबांनी मागच्याच वर्षी फार मोठं एक कार्यक्रम घेतला होता औरंगाबादला आणि बाळासाहेबांनी म्हटलं होतं प्रकाशजींनी की ओबीसीच्या ताटात आम्ही कोणालाही हिशू देणार नाही दुसऱ्यांना. ओबीसीचा जो आहे तो त्यांचा ताट त्यांनाच मिळाला पाहिजे अशा प्रकारे आमच्या नेत्यांची भूमिका आहे. आणि म्हणून पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने मी आमच्या लोकांना सुद्धा आणलेला आहे ब्रह्मपुरीवरून. सरकारने असे आश्वासन दिले होते की ओबीसीला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यात सगळं ते चुकीचं आहे. आमच्या नेत्यांनी डिक्लेअर केलेलं आहे अगोदर प्रकाश आंबेडकरांनी की सगळं सारवासारवी आहे. त्यांना फक्त मोर्चा तिथला होऊ द्यायचा नव्हता जास्त त्यांचा मराठ्याचा, म्हणून त्यांनी तो वेळ काढूपणा केला फडणवीसांनी. हे सगळं खोटं आहे. ओबीसीची दिशाभूल आहे. ओबीसीची दिशाभूल सारेच लोक करतात. काँग्रेस हे करते आणि BJP करतो, परंतु त्यांना न्याय मिळत नाही ओबीसींना. हे आमच्या प्रकाश आंबेडकरचं म्हणणं आहे. तर अशा प्रकारे आपण जाणून घेतल्या ओबीसी बांधवांकडनं त्यांच्या प्रतिक्रिया. मी अनिकेत, कॅमेरा पर्सन सम्राट सोबत, देशोन्नती, नागपूर.